सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एखादं गणित समजलंय किंवा नाही हे कसं पडताळून बघायचं? तर तुम्हाला जर तुमच्या मित्रांना एखादं गणित समजावून सांगता येऊ लागलं तर समजायचं की तुम्हालाही चांगलं समजलंय. मग अभ्यास असा करा की तुमच्या मित्राला समजून सांगण्या इतपत तुमचं पक्क झालं पाहिजे. मग उघडा तुमचं स्कॉलरशिपचं पुस्तक आणि पहा त्यामधील पुढील भाग. त्या अगोदर एका प्रश्नाचं उत्तर द्या. आता दुकानात तुम्ही जर गेलात, ह्या पुस्तकाला तुम्हाला खरेदी करायचं आहे, दुकानदाराने तुमचं पुस्तक हातात दिलं तर तुम्ही काय म्हणताल? या पुस्तकाची बरोबर आहे किंमत किती आहे? तर आज आपल्याला तिसरं प्रकरण स्थानिक किंमत, दर्शनी किंमत आणि विस्तारित मांडणी हे शिकायचं आहे. दर्शनी किंमत म्हणजेच काय रे? आपण डोळे उघडून जर त्या संख्येकडं, अंकाकडं बघितलं की जी संख्या दिसती तीच त्याची दर्शनी किंमत. आणि स्थानिक किंमत म्हणजे काय? त्याच्या ठिकाणावरून ठरलेली किंमत. उदाहरणार्थ समजा आता तुमचं शहर आहे, तुमच्या शहराच्या बसस्टँडच्या बाजूला असलेल्या दुकानाची किंमत आणि मुंबईमध्ये बसस्टँडच्या बाजूला असलेल्या दुकानाची किंमत वेगवेगळी आहे. ठिकाण बदललं, किंमत बदलली, बरोबर आहे का नाही? तसंच संख्येचं सुद्धा तसंच आहे. अशा प्रकारे इतका सोपा भाग आहे, ते तुम्ही एक एक सोडवल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल. पहा प्रश्न पहिला, 50,361 या संख्येतील हजार स्थानी असणारा अंक. आता पहिल्यांदा ही संख्या घ्यायची, ह्याच्यामध्ये असलेला हजार स्थानचा अंक शोधायचा व एकक स्थानचा असणारा अंक आणि एकक स्थानचा अंक शोधायचा. तुम्ही दोन्ही शोधलात. यांच्या स्थानिक किमतींची बेरीज किती? आता ह्यांच्या स्थानिक किमतीची बेरीज किती? मग स्थानिक किमतीची बेरीज म्हणलं रे म्हणलं, धडाधड हे बघा तुम्हाला सगळ्याची स्थानिक किंमत समजावून सांगतो. आता इथं किती आहेत रे? हे 5. मग इथं 5 लिहायचं. 5च्या पुढं किती अंक आहेत? 1 2 3 4. लगेच शून्य द्यायचं. 1 2 3 4 ही झाली ह्या 5ची स्थानिक किंमत. समजलं? आता शून्यची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत शून्यच असते, त्याच्यामुळं टेन्शनच घ्यायचं नाही, शून्यच लिहा. त्याच्यानंतर अधिक हे 3 आहे, मग 3ची स्थानिक किंमत काय? 3 आणि 3च्या पुढं अंक किती आहेत? 1 2. लगेच 1 2 0. पुन्हा काय? 6 अधिक 6. 6च्या पुढं किती? 1. म्हणून एकच शून्य, एक अंक आणि 1 काय योगायोग आहे म्हणून एकच शून्य. अधिक एककला एकच आहे म्हणून एकच, जशाला तसं. त्याची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत एककची तीच असते. आता मला सांगा, ह्या सगळ्यांची स्थानिक किंमत तुम्हाला समजली. मग आता आपल्या प्रश्नात हे विचारलंय की ह्या हजार स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत आणि एकक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत ह्यांची बेरीज करा. मग शून्यची स्थानिक किंमत शून्यच आहे आणि 1ची स्थानिक किंमत 1 आली. मग 0 अधिक 1 बरोबर किती आलं? 1. पर्याय नंबर आला 3. म्हणून उत्तर पर्याय नंबर 3 हे अशा पद्धतीनं रंगवायचं. उत्तरं पुस्तकात तर नोंदवू नका, वहीमध्ये अशा पद्धतीनं रंगवा. स्पष्टीकरण समजलं तर लक्षात ठेवा, हेच गणित परीक्षेत येईल असं नाही, ह्याच्यासारखं गणित परीक्षेत येईल. आणि नक्कीच तुम्हाला ह्याच्यासारखं जर गणित आलं तर तुम्हाला सोडवता आलं पाहिजे. एका प्रश्नात 3-4 प्रश्न विचारतात. बरं, पहिला प्रश्न काय विचारतात? त्याची स्थानिक किंमत सांगा. लगेच दुसऱ्याची स्थानिक किंमत, लगेच ह्या दोघांची बेरीज करा. आणि एवढं झालं म्हणजे झालं नाही, उत्तर छानपैकी रंगवता येणं म्हणजे हे सुद्धा परीक्षेचा महत्त्वाचा भाग आहे बरं का. त्याच्यामुळं छानपैकी प्रश्न वाचा आणि उत्तर सोडवा. बघा पुढचा प्रश्न. दुसरा प्रश्न तर इतका सोपा आहे ना मुलांनो, अत्यंत सोपा प्रश्न आहे. प्रश्न वाचायच्या आधी तुम्हाला उत्तर कळतंय. पहा, पुढीलपैकी कोणत्या संख्येत, आता पुढीलपैकी कोणत्या संख्येत म्हणजे काय रे? ह्या पर्यायाच्या 1 2 3 4 या 4 संख्येत पुढीलपैकी कोणत्या संख्येत 4 या अंकाची स्थानिक किंमत सर्वात कमी आहे? मग 4 या अंकाची स्थानिक किंमत सगळ्यात कमी आहे म्हणले. मग पहिल्यांदा शोधा 4 अंक आहे तरी कुठं कुठं. मग आता इथं 4 आहे, इथं एक 4 आहे,
इथं 4 आहे, इथं 4 आहे, इथं 4 आहे. मग आता 4 या अंकाची सगळ्यात कमी स्थानिक किंमत कुठं आहे? तर या 4ची स्थानिक किंमत 4 आणि त्याच्या पुढं 1 2 3 4 आहेत म्हणून 1 2 3 3 आणि 4 शून्य दिले. ह्याची झाली 40,000. हे 4 ह्या 4च्या पुढं 1 2 3 अंक आहेत 1 2 3 ह्याची झाली 4,000. हे 4 आहे ह्या 4ची आली 40 आणि दुसऱ्या 4ची आली 1 2 3 4 अंक आहेत ए म्हणून 4 शून्य 1 2 3 4 शून्य दिले. म्हणजे ह्याची 40,000 ह्याची 40 आली आणि इथं 4 आहे. एकक स्थानचा जो अंक आहे त्याच्या पुढं कुणीच नसते म्हणून त्याची स्थानिक किंमत 4च आली. म्हणून सगळ्यात कमी पर्याय नंबर 4 म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 4. कारण 4 पेक्षा हे सगळे मोठे 40,000 4,000 40,000 40 म्हणून उत्तर काय येईल? पर्याय नंबर 4. दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 4. हा प्रश्न समजला? परीक्षेत हाच येईल असं नाही, ह्याच्या सारखे येतील. सोडवा पुढचा प्रश्न. पहा तिसरा प्रश्न दिसायला अवघड दिसतोय पण ते पण एकदम सोपं आहे. काय म्हणले? 917 आणि त्याच्या पुढे स्टार या संख्येतील स्टारच्या जागी असणाऱ्या, आता हे जे स्टार आहेत ना, या स्टारच्या जागी असणाऱ्या अंकांची दर्शनी किंमत समान आहे. हे महत्त्वाचं वाक्य बरं का रे. अंकांची दर्शनी किंमत समान आहे म्हणजे दोन्ही अंक तेच आहेत. पुढे काय म्हणले? जर त्यांच्या स्थानिक किमतीमधील फरक, आता ह्या स्टारच्या जागी जो अंक आहे ना त्यांची स्थानिक किमतीचा फरक काढायचा म्हणजे वजाबाकी करायची. किमतीतील फरक 45 असेल आणि ती वजाबाकी 45 आली तर स्टारच्या जागी येणारा अंक कोणता असेल? लई सोपा आहे. आता मला सांगा, ह्या स्टारच्या जागी एकच अंक आहे बरोबर आहे. मग पहिल्यांदा घेऊ पर्याय नंबर 3. मग आता इथं 3 आणि इथं 3 जर ठेवलं तर ती संख्या कोणती होईल? 9 1 7 3 3. ह्या 3ची स्थानिक किंमत किती झाली? 30. ह्या 3ची स्थानिक किंमत 3. ह्यांचा फरक म्हणजे वजाबाकी. 30 मधून 3 गेले आले 27. पण आपल्याला तो फरक 45 पाहिजे म्हणजे हे पर्याय येणार नाही. पुढचा पर्याय 4 घेऊ. 9 1 7 4 4. मग ह्या 4ची स्थानिक किंमत 4 त्याच्या पुढं एक अंक आहे म्हणून 1 0 आणि ह्या 4ची स्थानिक किंमत तीच 4. मग आता ह्यांची वजाबाकी किती आली? 40 मधून 4 गेले उरले किती? 36. मग आता हे पण नाही. त्याच्यानंतर 5 अंक ठेवू आपण हा. म्हणजे बघा 9 1 7 5 5. मग या 5ची स्थानिक किंमत हे 5. 5च्या पुढे एक अंक आहे म्हणून 1 0 वजा ह्या 5ची स्थानिक किंमत एकक स्थानची तीच असते म्हणून 5. 50 मधून 5 गेले आले 45 आणि आपल्याला तेच म्हणलं होतं कोणत्या अंकामुळं हे 45 उत्तर आलं? पर्याय नंबर 3. म्हणून याचं उत्तर कितव्याचं? तिसऱ्याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3. किती सोपं आहे. पहा पुढचा प्रश्न. पहा चौथा प्रश्न. पुस्तक आहे ना तुमच्याकडं? ज्याच्याकडं पुस्तक आहे त्यानंच बसायचं बरं का. ज्याच्याकडं पुस्तक नाही त्यांनी दुसऱ्याच्या पुस्तकात पाहायचं नाही, स्वतःचं पुस्तक घेऊन पहा. पहा चौथा प्रश्न. एका संख्येतील, आता एका संख्येतील म्हणजे संख्या नाही दिली, आपल्या मनाने घ्यायची. कोणती? एका संख्येतील 1000 व एकक स्थानी असणाऱ्या अंकाची दर्शनी किंमत समान आहे. म्हणजे आता समजा ही संख्या आहे, अशी संख्या आहे. मग या संख्येमध्ये 1000, आता ही झाली एकक, हे दशक, हे शतक आणि हे 1000. मग आता एके संख्येतील 1000 आणि पुढं काय म्हणलं रे? 1000 व एकक स्थानी असणाऱ्या अंकाची दर्शनी किंमत समान आहे. 1000 व एकक स्थानी असणाऱ्या अंकाची दर्शनी किंमत समान आहे म्हणजे दिसणारी किंमत समान आहे. म्हणजे इथं एक असेल तर इथं सुद्धा एकच येईल. ह्यांची दर्शनी किंमत समान. एवढं समजलं? प्रश्नातला एवढा समजला भाग? व्हेरी गुड. पुढं पहा. त्यांच्या स्थानिक किमतीमधील फरक 0 असल्यास तो अंक कोणता? बाबा इतका सोपा पर्यायाचा वापर करून करायचं बरं का. आता त्यांच्या स्थानिक किमतीमधील
फरक शून्य आहे. मग स्थानिक किमतीमधील जर फरक शून्य यायचा असेल तर हेच अंक घेऊन बघू. आता इथं 2 आहेत, नाही हे अंक घेऊन जमणार नाही आपल्याला. आता इथं 1 आहे, मग 1ची स्थानिक किंमत किती येईल? 1, आणि त्याच्यापुढे 1 2 3 अंक, म्हणून 1 2 3 0. आणि ते एककची तर स्थानिक किंमत 1च आहे, म्हणजे ह्याचं उत्तर तर उलटं यायला की रे 999. म्हणून आपल्याला कोणता अंक घ्यावा लागेल? 0. आणि इथं पण 0, आणि ही संख्या असेल मोठी, ही 10,000. आता ही झाली संख्या, किती झाली संख्या? 50,520. आता यामधील 1000 स्थानचा जो अंक आहे 0 त्याची स्थानिक किंमत 0च, आणि एकक स्थानचा जो अंक आहे 0 त्याची ही स्थानिक किंमत 0, आणि ह्यांची फरक आला 0च. म्हणून उत्तर पर्याय नंबर 2. म्हणून चौथ्याचं उत्तर पर्याय नंबर 2. परीक्षेत हा प्रश्न येणार नाही, पण ह्याच्यासारखा प्रश्न येऊ शकतो, म्हणून काळजीपूर्वक अभ्यास करा. पहा पुढचा. आता आपण जसं जसं पुढं चाललो तसं तसं सोपे नाही, खूप सोपे प्रश्न यायलेत. बघा 5वा प्रश्न. 36,946 ही संख्या दिली बरं का. या संख्येतील अधोरेखित अंकांच्या, आता ही संख्या आहे, काही त्याच्या खाली अधोरेखित केलं आहे, इथं 6च्या खाली, इथं 6च्या खाली. अधोरेखित अंकांच्या दर्शनी किमतीमधील फरक किती असेल? बा 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 अरे किती सोपा प्रश्न आहे रे. दर्शनी किंमत म्हणजे काय? आपण जर त्या संख्येकडं बघितलं की ती जी संख्या दिसती तीच तिची दर्शनी किंमत. मग आता मला सांगा, या 6ची दर्शनी किंमत किती आली? 6. या अधोरेखित केलेल्या 6ची दर्शनी किंमत किती आली? 6. आणि ह्यांची फरक काढा म्हणले वजाबाकी, मग 6 मधून 6 गेले 0. मग 0 हे पर्याय नंबर कितीमध्ये आहे? तर पर्याय नंबर 3 मध्ये. म्हणून 5व्याचं उत्तर पर्याय नंबर 3 झालं. बघा पुढचा प्रश्न. बघा मागच्याच प्रश्नात म्हणलं होतं ना, तसाच हाही प्रश्न आहे, अगदी सोपा. काय म्हणले 6वा प्रश्न. आता बघा प्रश्नाचे क्रमांक हे इंग्रजीमधून दिलेत बरं का रे, आणि प्रश्न मराठीतून दिले, त्याच्यामुळं मराठी अंक, इंग्लिश अंक, देवनागिरी, आंतरराष्ट्रीय संख्या ह्या समजून घ्या. काय म्हणले 6वा प्रश्न. 39,564 या संख्येतील सर्व अंकांच्या दर्शनी किंमतींची बेरीज किती असेल? आत्ताच सांगितलं होतं तुम्हाला. दर्शनी किंमत म्हणजे काय? आपण डोळे उघडून त्या संख्येकडं बघितलं की तीच तिची दर्शनी किंमत. आणि आपल्याला म्हणलं ह्या अंकांच्या संख्येमध्ये जेवढे अंक आहेत, ह्या संख्येमध्ये जेवढे अंक आहेत त्या प्रत्येक ह्या अंकांची मिळून दर्शनी किंमत किती? मग आता मला सांगा, ह्या 3ची दर्शनी किंमत 3च, 9ची दर्शनी किंमत 9च, 5ची दर्शनी किंमत 5, 6ची दर्शनी किंमत 6, आणि 4ची दर्शनी किंमत किती आली? 4. आता ह्याची बेरीज करायची, आणि ती बेरीज किती येईल? 6 आणि 4 10, हे 9 आणि 5 14, 14 आणि 10 किती झाले? 24, आणि 3 27. उत्तर आहे का? पर्याय नंबर 4. म्हणून 6व्याचं उत्तर पर्याय नंबर 4. किती सोपं होतं हे प्रश्न. पहा बरं पुढचा प्रश्न. बघा 7वाही प्रश्न अगदी सोपा आलाय. काय म्हणले? 17,500. आता 17,500 म्हणजे कसं असतं रे? 17,500 म्हणजे पावणे आलेत का अजून? नाही आले. म्हणजे 17,000 झालेत का? नाही झाले. म्हणजेच किती आलं हे? 16,750. म्हणजे किती झाले? 17,500. हे यायला पाहिजे बरं का, एवढंच. 17,500 या संख्येतील शतकस्थानी असणाऱ्या, शतकस्थानी कोण आहे? एकक, हे दशक, हे शतक, आणि हे काय रे? 1000, आणि हे काय आहे? 10,000. मग आता शतकस्थानी असणाऱ्या म्हणजे शतकस्थानी कोण आहे? 7. मग शतकस्थानी असणाऱ्या अंकाची स्थानिक किंमत पुढीलपैकी कोणती? मग शतकस्थानी 7 आहे, मग 7ची स्थानिक किंमत
म्हणजे 7 लिहायचं आणि 7च्या पुढं किती अंक आहेत 1 2 म्हणून त्याच्या पुढं 1 आणि 2 दिले हे झाले 700 आणि म्हणून पर्याय नंबर 1 मध्येच 700 म्हणून 7व्याचं उत्तर पर्याय नंबर 1. एकदम सोपा प्रश्न होता. सोडवा पुढचा. 8वाही प्रश्न एकदम सोपाच आहे. काय म्हणले 8 दशहजार 11,000 75 शतक 8 एकक असणारी संख्या पुढीलपैकी कोणती आहे. बाबा लई सोपा प्रश्न आला. आता मला सांगा तुम्हीच 8 दशहजार म्हणजे 8 10,000 म्हणजे 8 80,000 म्हणजे हे किती झाले रे 8च्या पुढं 4 शून्य म्हणजे बघा एकक दशक शतक हजार 10,000 आले की नाही. 8 10,000 स्थानी आले म्हणजे ही झाली 80,000. पुढं म्हणले 11 म्हणजे 11,000 म्हणजे हे कसं येईल 1000 म्हणजे किती शून्य द्यायचे आपल्याला पुढं 1 2 3 शून्य. हे बघा हे 11 आणि त्याच्या पुढं दिले 1 2 3 शून्य. त्याच्यानंतर 75 शतक शतक म्हणलं की किती शून्य 2 शून्य म्हणजेच 75 लिहा. हे बघा हे 75 आणि त्याच्या पुढं 2 शून्य. त्याच्यानंतर 8 एकक म्हणजे एकक स्थानीच 8 लिहायचं आणि या सगळ्यांची बेरीज करायची. म्हणजे आता बघा ह्याचं बेरीज आली इथं आली 8 इथं एकक दशक दशकची आली 0 शतक शतकची आली 5 हजारची आली 7 आणि 1 8 आणि 10,000ची आली 8 आणि 1 9 98,508. 8व्याचं उत्तर पर्याय नंबर 4 पर्याय नंबर 4 मध्ये आहे. ते किती सोपा होता प्रश्न. पुढचा पहा. 9वा प्रश्न हाही एकदम सोपा प्रश्न आहे. बघा 30,458 या संख्येतील 4 या अंकाची स्थानिक किंमत. आता 4 या अंकाची स्थानिक किंमत म्हणजे किती रे बघा हे 4च्या पुढे 2 अंक आहेत म्हणजे 4ची स्थानिक किंमत झाली 400. 4 या अंकाची स्थानिक किंमत 8 या अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे. 8 या अंकाची स्थानिक किंमत किती आली 8च. मग आता आपल्याला पट काढायची असेल तरी ह्या संख्येला जे मोठ्याला लहान्यानं भागायचं म्हणजे 400 वर 8 खाली. मग 8 1 8 आणि 8 45 आणि हे शून्याला 0 किंवा असा एक भागाकार 8 भागिले 400 म्हणजे बघा 8 45 आणि इकडं 0 इकडं 0 वरून घेतलं 0 म्हणून शून्याचा भाग आला 50 पट. किंवा अजून एक तुम्हाला सांगतो आपल्याला त्या किती पट आहे हे काढायचं आहे बरोबर आहे. म्हणजे आपल्याला 8नं कितीला तरी गुणावं लागतंय त्याचं उत्तर किती यावं तर 400. म्हणजे 8ला जर 50नं गुणलं तरच 400 येतंय. म्हणजे हे 50 आपलं उत्तर आहे. इथं भागाकार करून 50 पट आलं म्हणून उत्तर पर्याय नंबर 3. समजलं. पुढचा प्रश्न पहा बरं. अजून एक खूप सोपा प्रश्न 10वा प्रश्न. एका 5 अंकी संख्येत अ ब क ड ई हे अंक अनुक्रमे 10,000 हजार शतक दशक एकक स्थानी आले आहेत. आता 5 अंकी संख्या बरं का अ ब क ड ई म्हणजे एकक दशक शतक हजार 10,000 आणि हे अनुक्रमे म्हणले बरं का. अनुक्रमे 10,000 हजार शतक दशक एकक ह्या स्थानी आहेत. मग आपण तसंच लिहिलं तर त्यांच्या स्थानिक किमतींची बेरीज किती होईल. आबा बाबा 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 स्थानिक किमतीची बेरीज म्हणजे किती सोपं आहे. पहिल्यांदाच सांगितलं होतं तुम्हाला. म्हणजे अ लिहायचं अ ला गुणिले आता त्याच्या पुढं किती अंक आहेत 1 2 3 4 मग 1च्या पुढं 1 2 3 4 शून्य पुन्हा अधिक पुन्हा ब लिहायचं ब गुणिले बच्या पुढं किती आहेत 1 2 3 म्हणून 1च्या पुढं 1 2 3 शून्य अधिक क लिहायचं आणि क गुणिले 2 अंक आहेत म्हणून 1च्या पुढं 2 शून्य अधिक ड लिहायचं आणि ड गुणिले 1च्या पुढं 1 शून्य अधिक ई झालं हे उत्तर. मग हे उत्तर कुठं आहे का पर्यायात नाही कुठंच नाही. मग हेच उत्तर असं दिलेलं आहे बघा. सुरुवातीला किती आहे 10,000
10,000 म्हणजेच काय 10,000 ह्याच्यामध्ये कोणतं चिन्ह नसते म्हणजे गुणिले अधिक पुढं काय दिलंय 4 शून्य इथं थांबा इथं 4 शून्य बच्या पुढं अच्या पुढं 4 1 2 3 4 इकडं 3 शून्य म्हणजे 1,000 ब अधिक 100 क अधिक 10 ड अधिक ई आहे. कोणता आहे पर्याय नंबर 1. सेम असंच आहे का? म्हणून 10व्याचं उत्तर पर्याय नंबर 1. पुढचा प्रश्न आबा 11वा प्रश्न तर एवढा सोपा आलाय फारच सोपा आहे. बघा बरं 86,750 या संख्येतील सर्व अंकांच्या स्थानिक किमतींची बेरीज किती होईल? अरे सगळ्या अंकांच्या स्थानिक किमतीची बेरीज तेवढीच येते. म्हणून याचं उत्तर 86,750 याची स्थानिक किंमत तेच पर्याय नंबर 2. म्हणून 11व्याचं उत्तर पर्याय नंबर 2. ठीक आहे, तुम्हाला पडताळून पण सांगतो. बघा 8 अंक आहे ना, 8 लिहायचं आणि त्याच्या पुढं 1 2 3 4 शून्य म्हणजे 1 2 3 4 म्हणजे ही झाली त्याची 8ची स्थानिक किंमत. पुन्हा 6 लिहायचं त्याच्या पुढं 3 शून्य 1 2 3 शून्य अधिक 7 लिहायचं त्याच्या पुढं 2 शून्य अधिक 5 लिहायचं त्याच्या पुढं 1 शून्य अधिक 0. आता या सगळ्यांची जर बेरीज केली तर हेच येईल ना रे. म्हणून दिलेल्या संख्येची स्थानिक किंमत तीच संख्या असते. पहा पुढचा प्रश्न. एवढे सोपे प्रश्न फिरवून टाकायलेत ना. बघा 12वा प्रश्न काय म्हणले 77,777. अचानक लाईटलाच भीती वाटली प्रश्नाची म्हणून लाईट गेली. पण तुम्हाला नाही ना वाटत? एकदम सोपा प्रश्न आहे. काय बोलले बघा 77,777 या संख्येतील 1000 स्थानचा अंकाची स्थानिक किंमत आणि दशक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत यांची बेरीज किती होईल? अरे बापरे किती सोपा प्रश्न आहे हे. सरळ दशक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत किती येईल? एकक दशक. आता हे एकक आहे, हे दशक आहे, हे शतक, हे आहे हजार आणि हे आहे 10,000. मग आपल्याला म्हणलंय काय 1000 स्थानच्या अंकाची दशक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत. मग या 7ची स्थानिक किंमत 7 त्याच्या पुढं 1 2 3 अंक आहेत म्हणून 1 2 3 शून्य आणि हे दशक स्थानचा अंक 7 त्याच्या पुढं 1 अंक आहे म्हणून 1 शून्य आणि ह्यांची बेरीज केली उत्तर आलं 7,070 आणि जे की पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे. म्हणून 12व्याचं उत्तर पर्याय नंबर 4. एकदम सोपा प्रश्न. पुढचा पहा. तेच प्रश्न पुन्हा यायलेत मुलांनो. तेच बघा 13वा प्रश्न 82,729 या संख्येचे योग्य विस्तारित रूप कोणते आहे? बाबा अरे मला सांगा किती सोपं आहे. हे बघा 8 आहे. 8च्या पुढं किती अंक आहेत? 1 2 3 4 म्हणून 1 2 3 4 शून्य अधिक 2 2च्या पुढं 3 अंक म्हणून 1 2 3 शून्य अधिक 7 7च्या पुढं 2 अंक 1 2 अधिक 2च्या पुढं 1 अंक अधिक 9. हे जशाला तसं पर्याय नंबर कितीमध्ये आहे? 2. म्हणून 13व्याचं उत्तर पर्याय नंबर 2. किती सोपा प्रश्न आहे. परत तेच प्रश्न. पहा पुढचा. पुन्हा एकदा तसाच प्रश्न आलाय जसा यापूर्वी तुम्ही सोडवलाय. 14वा प्रश्न. पुढीलपैकी कोणत्या विस्तारित मांडणीने 5,000 7 दशांश 3 शतक 2 दशक 4 एकक ही संख्या दर्शवली जाईल? बाबा किती सोपा प्रश्न आहे. हे बघा 5,000 म्हणजे काय रे? 5च्या पुढं 1 2 3 शून्य कॉमा 7 दशांश म्हणजे 7च्या पुढं 1 2 3 4 शून्य म्हणजे हे झाले 7 दशांश. 3 शतक म्हणजे त्याच्या पुढं किती शून्य? 2 शून्य 1 2 दशक म्हणजे 1 शून्य आणि 4 एककला जशाला तसं. मग आता ह्याच्यातलं सगळ्यात मोठं कोण आहे?
70,000 ते अगोदर घ्या. 70,000 अधिक 5,000 अधिक 300 अधिक 20 अधिक 4 हे असं पर्याय नंबर कितीमध्ये आहे? तर पर्याय नंबर 3. म्हणून 14व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. अगदी 1 मिनिटाच्या आत उत्तर व्हायलेत सगळे. एक तरी प्रश्न अवघड यावा, एकही प्रश्न अवघड नाही, सगळे सोपे प्रश्न. 15वं काय म्हणले? 7,000 अधिक 80 अधिक 3 हे विस्तारित रूप पुढीलपैकी कोणत्या संख्येचे आहे? अरे एवढा सोपा प्रश्न. मग मला सांगा, हे बघा, हे 7,000 आहे अधिक 80 अधिक 3. मांडणी व्यवस्थित करायची बरं का रे. एककच्या खाली एकक, दशकच्या खाली दशक. जसं एखाद्या घरावर लिहिलेलं असते बघा, भोसले निवास, म्हणजे त्याच्यामध्ये सगळे भोसलेच असतात. इकडं लिहिलेलं असते कदम निवास, म्हणजे त्या घरामध्ये, त्या वाड्यामध्ये सगळे कदमच असतात. बरोबर आहे ना? तसं एकक निवास म्हणजे एककच्या खाली एकक, दशकच्या खाली दशक, शतकच्या खाली शतक. नाहीतर चुकलं की सगळंच चुकतंय बघा. ज्याचं त्याचं त्या किमतीप्रमाणे त्याच्या खाली पाहिजे. मग आता उत्तर इथं 3, इथं 8, इथं 0 आणि इथं 7 म्हणजे 7,083. पर्याय नंबर 1. म्हणून 15व्याचं उत्तर किती आलं? पर्याय नंबर 1. पर्याय नंबरला 1ला रंगवायचं. झालं. एकदम सोपा प्रश्न. मुलांनो, हाही प्रश्न दिसायला तुम्हाला अवघड दिसेल, पण एकदम सोपा प्रश्न आहे बरं का. काय म्हणले बघा, 16वा प्रश्न. 500 रुपयाच्या 30 नोटा. आता 500 रुपये बरोबर आहे, एक नोट आहे 500ची. अशा किती नोटा? 30 नोटा. म्हणजे आता काय करावं लागेल रे? गुणाकार. 500 गुणिले 30 म्हणजे किती येईल? ह्या शून्याला शून्याला गुणला आलं 0, ह्या शून्याने ह्या शून्याला गुणला आलं 0 आणि 5 त्रिक 15, त्याच्या पुढं 1 0 म्हणजे हे किती झाले रे? 15,000. 500च्या 30 नोटा म्हणजे 15,000 रुपये. 100च्या 16 नोटा. 100च्या पुढं 100च्या 16 नोटा म्हणजे 16च्या पुढं 2 0 म्हणजे हे झाले किती झाले? 1,600. त्याच्यानंतर काय म्हणले? 10 रुपयाच्या 10 नोटा. आता 10 रुपयाच्या 10 नोटा म्हणजे 10 10 100 झाले. आणि त्याच्यानंतर काय म्हणले रे? 10 रुपयाची 10 व 1 रुपयाची 6 नाणी. 1 रुपयाची 6 नाणी म्हणजे ते झाले 6 रुपये. नाणी मिळून होणाऱ्या एकूण रकमेचे विस्तारित रूप पुढीलपैकी कोणते आहे? मग आता हे रक्कम आली आणि ह्याचं विस्तारित रूप. मग आता मला सांगा, 15,000 कुठं आहेत का ह्याच्यात? इथं 15,000 नाही, इथं नाही, इथं नाही. डोळे झाकून पर्याय नंबर 1. 15,000 अधिक 1600 अधिक 1600 अधिक 100 अधिक 6 म्हणजे ह्याचं उत्तर 16व्याचं उत्तर पर्याय नंबर 1. मी म्हणलं नव्हतं तुम्हाला, हा फक्त प्रश्न दिसायला अवघड आहे, एकदम सोपा होता. पुढचा प्रश्न. मला तर ना सगळे प्रश्न हे स्कॉलरशिपच्या ऐवजी दुसरीच्याच पुस्तकातले वाटायले, एवढे सोपे प्रश्न. बघा 17वा काय म्हणले? 30,500 ही संख्या विस्तारित रूपात कशी लिहाल? अरे बापरे, किती सोपा प्रश्न. इतका सोपा की लाईटच गेली ताबा.